मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जाणकार मित्र, सभाशास्त्राच्या नियमाप्रमाणे या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. त्या अनुषंगाने लेखकांचं मी अभिनंदन करतो अतिशय मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने. तसंच प्रकाशक उपस्थित झाले असते तर बरं असतं, कारण ज्यांनी देखील कोणत्या स्वरूपाची कादंबरी या ठिकाणी प्रकाशित केली आहे त्यांना कळालं असतं जास्त प्रकाशाने. त्यांचे मी अभिनंदन करतो. अतिशय देखणं असं पुस्तक याने प्रकाशित केलेलं आहे. आता ही ऑफबीटची कादंबरी आहे, वेगळी आहे. साहेबांनी अतिशय प्रभावी पद्धतीने या कादंबरीबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. बरेचसे मुद्दे जे मला सांगायचे होते ते त्यांनी सांगितले. वेळ देखील झालेला आहे, परंतु काही संदर्भामध्ये या कादंबरीबद्दल आपल्याशी नक्कीच बोललं पाहिजे. मी ते त्या पद्धतीने बोलतोय. त्यांनी एक सूत्र असं सांगितलं की या लेखकाला काहीतरी सांगायचं आहे, परंतु ते जर तो सांगायला लागला तर त्याची अडचण होईल, इतरांची अडचण होईल. त्यामुळे त्या अडचणीतून वाचण्यासाठी त्यांनी आवरण घेतलेलं आहे आणि त्या आवरणाच्या माध्यमातून तो काहीतरी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हा सत्याचा शोध आहे असं त्यांचं म्हणणं. अतिशय योग्य अशा पद्धतीने. आता या कादंबरीचं वर्णन काय करायचं? मला स्वतःला ती प्रतिकात्मक कादंबरी आहे, आपल्याला सर्वांना देखील मान्य असेल. रूपकात्मक आहे, सूचक आहे, भविष्य निर्देशक आहे, विश्लेषणात्मक आहे, सजग आहे आणि चिंता करणारी, चिंता वाढणारी अशी कादंबरी आहे. आता याच्यामध्ये जो प्रतिकात्मकतेचा जो भाग आहे किंवा रूपकात्मकतेचा जो भाग आहे त्या संदर्भामध्ये यापूर्वी प्रयोग झाले नाही तर झाले, अन्य भाषांमध्ये झाले, हिंदीत झाले, भारतातल्या अन्य भाषांमध्ये झाले, मराठी देखील झाले. आता त्या सर्वांची नावं या ठिकाणी सांगणं अवघड आहे, परंतु काही मराठी कादंबऱ्या अशा आल्या की ज्या रूपकात्मक होत्या, प्रतिकात्मक होत्या, सूचक होत्या. धाकेची कादंबरी आहे, काहीतरी नाव आहे त्याचं, ते त्या पद्धतीने अशा कादंबऱ्या आलेल्या आहेत. अशा कादंबऱ्या आलेल्या आहेत की ज्या या अनुषंगाने मराठीमध्ये आल्या. वेगवेगळ्या लोकांनी प्रयोग देखील केले, त्याची टीका पण झाली, बऱ्याच डिस्कशन झालं नाही, किंवा चर्चा झाली नाही. पण अशा कादंबऱ्यांची आवश्यकता काय आहे याबद्दल फार काही चर्चा त्यावेळेला करण्याचा प्रकार नव्हता. प्रामुख्याने दोन प्रकारच्या कादंबऱ्या, कारण 25 वर्षाच्या कादंबऱ्यांचा इतिहास थोडक्यात आणि सांगितलं आपल्याला. दोन प्रकारच्या कादंबऱ्या प्रामुख्याने आलेल्या आहेत. एक काव्यात्मक प्रकारच्या कविता कादंबऱ्या की ज्यामध्ये प्रयोग आहे, शैलीचा प्रयोग आहे, शैली काव्यात्मक पद्धतीने प्रकट होणारी दिसते, सूचकता आहे. आणि दुसरी प्रकार त्याला आपण प्रतिकात्मक परंतु एका अर्थाने रिअलिस्टिक कादंबरी म्हणतो, ती कादंबरी. अशा प्रकारच्या कादंबरी म्हणजे दोन प्रकारचे गट तर पडलेच पडले. आणि आपण असं म्हणायला लागतो प्रामुख्याने की ज्यामध्ये सामाजिकता आहे, ज्यामध्ये वास्तव आहे, ती म्हणजे कादंबरी. आता कादंबरीमध्ये फिक्शन असतं, ते फिक्शनचा किती विचार करायला पाहिजे त्याच्याबद्दल वेगवेगळी चर्चा आपल्या कानावर आता पडत उशिराने पडते आहे, पण ती पडते आहे का त्याबद्दलची चर्चा. पण कादंबरीमध्ये फिक्शन असलं पाहिजे, ते फिक्शन कसं असलं पाहिजे आणि ते मांडण्यासाठी म्हणून जी प्रतिभा लागते ती प्रतिभा किती लोकांच्याकडे आहे हा एक वेगळा प्रश्न आहे. पण आपण एक ढोबळमानाने एक थिअरी मांडून टाकली की सामाजिकता जिथे आहे तिथे वास्तव आहे, वास्तवादी प्रश्न जिथे मांडलेले त्या कादंबऱ्या खूप श्रेष्ठ. आणि ज्या काव्यात्मक आहे, प्रयोगशील आहे, अंडरटोन आहे, सूचक आहे, सूचना देतात, जास्त आक्रमक नाही आहेत, अशांच्या दुर्लक्ष करायचं आपण ठरवतो. चित्रण कलाकारांकडे आपण या दृष्टीने बघितलं असेल, आणखीन कधी कादंबरीकारांकडे आपण सुद्धा या दृष्टीने बघितलं असेल. आणि ज्यामध्ये आपल्याला असं वाटलं की ते प्रकर्षाने वास्तव मांडलेलं आहे त्या कादंबऱ्यांना आपण श्रेष्ठ मानत गेलो. या सगळ्या चौकटीमध्ये
अडचण निर्माण झाली याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केलेला आहे आपल्याला, की जे सांगायचं ते सांगायचं तरी कसं, म्हणून मी ते म्हटलं की प्रत्येकात्मकता रूपकात्मकता सूचक भविष्यदर्शक विश्लेषणात्मक सजग आणि चिंता वाहणारे आहे ती कादंबरी दिसते. तर या कादंबरीचं एकंदर सूत्र काय आहे ते मी आपल्याला सांगत नाही. त्याचं कारण असं की ती आपण मुळातून वाचली पाहिजे, परंतु त्याचा निर्देश या ठिकाणी करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय कादंबरीत काय ते कळणारच नाही. बोडकेवाडी उंचवाडी सरळ आहे, एक बोडकेवाडी आहे ज्याच्यामध्ये बोडके लोक राहतात, ते उंच आहे, त्यामध्ये उंच लोक राहतात. या दोन वाड्यांच्या मध्ये जो काही संघर्ष असेल तो नैतिक संघर्ष आहे, तो सामाजिक संदर्भ आहे, तो ऐतिहासिक संदर्भ आहे, तो आर्थिक संदर्भ आहे. याच्यातून जो संघर्ष निर्माण होतो त्याची ही कथा. आता ही मांडली कशी आहे तर याच्यामध्ये त्यांनी सोय म्हणून एक कबीर आणलेला आहे. मला अतिशय कौतुक वाटलं, आनंद वाटला की कबीराला आणलेला आहे. कबीर आपला जसं यांनी सांगितलं की तो विवेक आहे, विवेकाचा आवाज आहे. हा कबीर संदेश देतोय, आपल्याला संदेश देत आलेला आहे अजून देखील, की डोळे उघडा बघा पहा असं सांगणारा हा कबीर आहे. तो प्रेमाचा संदेश देतोय, एकात्मतेचा संदेश देतोय, जगण्याचा संदेश देतोय, द्वेषाच्या विरोधामध्ये संदेश देतोय आपल्याला. त्यामुळे एखाद्या दिव्याचा प्रकाश जसा तेवत राहावा तसं अजूनही कबीरवाणी या देशामध्ये ऐकू येते आणि ती आपल्याला आश्वासक वाटते, मार्गदर्शक वाटते, आनंददायी वाटते. म्हणून हा कबीर आणि हा पोस्टमन आहे. म्हणजे त्याला संदेश द्यायचा आहे, परंतु परिस्थिती अशी आहे जी टेक्नॉलॉजीने जी परिस्थिती आज आणलेली जी उद्या येईल ती परिस्थिती अशी की आता या पोस्टमनची गरज राहिलेली नाही. तुमच्याकडे मेल आहे, तुमचे लाल बॉक्सेस सगळे बंद पडलेले आहेत, लाल डबे बंद पडलेले आहेत, टपाल वाहतूक होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हा कबीर संदेश देतो. हा जो संदेश वाहक आहे हा आपल्याला या बोडकेवाडीचा आणि उंचवाडीची माहिती देतोय, आपल्याला घेऊन जातोय. एका अर्थानं तो सूत्रधार. तिथे मला आणखी एक गंमत दिसली की त्यांनी कबूतर देखील आणलेला आहे. ते कबूतर हे मोठं मोहक असं प्रतीक निर्माण केलंय, जे त्यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेलं आहे. हे कबूतर या कबीराच्या आधी, पोस्टमनच्या आधी काम तेच करत होतं, परंतु त्याचबरोबरीने ते प्रेमाचा संदेश देणारा देखील आहे, सत्याचा संदेश देणारा देखील आहे. असं हे कबूतर त्याला सतत मदत करत आहे. आता नव येऊन घातलेलं बहुधा अनेक अंशाने आलेलं जे जग आहे, म्हणजे जे नव येऊ घातलेलं जे जग आहे किंवा अनेक अंशाने आता आलेलं आहे एका अर्थाने, अशा भीषणतेकडे ही कादंबरी निर्देश करते आहे. आता दोन गोष्टी मला आठवतात. एक गलिवरचा प्रवास, आपल्या सर्वांनी तो वाचलाय. गलिवर काय करतो? हा प्रतिकात्मक आहे, रूपकात्मक आहे. हा काही कुमार कादंबरी लिहिणारा माणूस नाही, त्याचा लेखक आणि कुमारांसाठी अजिबात लिहिलेली नाही. त्याला उपहास मांडायचा होता तत्कालीन परिस्थितीनुसार. तेव्हा त्याने दोन प्रवास योजनेची योजना केली. एकामध्ये हा गलिवर हा बोडकेंच्या प्रदेशामध्ये जातो, तिथे छोटी छोटी मंडळी आहेत, लहान आहेत, अंख्यावळी आहेत आणि त्यांच्यासमोर हा प्रचंड महाप्रचंडाच्या प्रकारचा जीव आहे. त्यामुळे त्यांना कळत नाही की हा कुठून आला, कुठून आलेला आहे. त्याला ते बांधतात, त्याच्या दोऱ्यांनी बांधतात आणि मग अर्थातच तो स्वतःला सहज सोडून घेऊ शकतो, परंतु तो त्यांच्याशी संवाद करतो, त्याच्या राणीपर्यंत जातो, राजापर्यंत जातो, त्यांची राज्यव्यवस्था, त्यांची फिलॉसॉफी याच्याबद्दल तो बोलतो आणि हा गलिवर या बोडक्यांशी बोलतो आहे, संवाद करतो आहे. याच्यातून एक उपहास त्यांनी मांडला की हे समाज हा बोडक्यांचा कसा असू शकतो, विचारांनी कसा असू शकतो, याच्याबद्दलची कल्पना त्याच वेळेला 17व्या शतकामध्ये 18व्या शतकाच्या आधी ही कादंबरी आलेली आहे. दुसरा प्रवास जो आहे तो जास्त पॉप्युलर झाला नाही, आपल्याला जास्त माहिती ती बोडक्यांचा प्रदेश म्हणूनच माहिती आहे, पण तो अशा ठिकाणी जातो जिथे उंच लोक आहे, त्याच्यापेक्षा उंच, आणि त्यामुळे तो त्यांच्यासमोर बोडका झालेला आहे. तिथे देखील काय झालेलं आहे, काय चालतं याच्याशी तो संवाद करतो आणि मग समाजामध्ये हे
मांडलेले आहेत त्याच्याबद्दल त्याने मांडलेलं आहे. तेव्हा हे येऊन गेले, गरीवरच्या प्रवासामध्ये येऊन गेले, परंतु ती एक वेगळ्या प्रकारची फॅन्टसी आहे, एक वेगळ्या प्रकारची कथानक ते वेगळं आहे. आपल्याला या कादंबरीमध्ये जे काही सांगितलंय ते अतिशय त्याला आपण शार्पनर असं म्हणतो, एखाद्या ब्लेड सारखी धारदार जखम व्हावी आपल्याला, अशा प्रकारची जखम तो नकळतपणे ही कादंबरी करून जाते आणि आपल्याला कळत देखील नाही काय झालेलं आहे, काय केलेलं आहे. हा जो हेतू आहे त्या हेतूबद्दल आपण 1-2 मिनिटांनी बघूया की कादंबरी का लिहिली असावी. आता हा जो ड्वॉर्फनेस आहे ही जी संकल्पना आहे ही मागच्या शतकामध्ये वारंवार हळूहळू जरी नसेल तरी हळूहळू अंतराने सांगितली जाऊ लागली. ती अशी की आपल्याकडे ड्वॉर्फनेस नावाची संकल्पना आहे. माणसं जी कमी बुद्धीने आहेत, कमी सक्षम आहेत, अक्षम माणसं आहेत, ही माणसं मोठ्या मोठ्या उच्चांवर बसलेली, अधिकार पदावर बसलेली आहेत. त्याचं कारण असं की हा जो काही खुजेपणा आहे, हा खुजेपणा हे सार्वत्रिक लक्षण आहे आणि त्यामुळे ज्याला आपण विचाराने उंच टॉलर माणसं ज्याला म्हणतो, ती माणसं तसं दिसत नाहीयेत आणि छोटी छोटी माणसं जाऊन बसलेली आहेत सर्व ठिकाणी. तर ही जी काही संकल्पना आपण म्हणायला लागलो ती त्या खुजेपणाकडे ची भीती आपल्या मनात निर्माण झाली, त्याच्याबद्दलची संकल्पना जगभर प्रकाशित झाली की अशा प्रकारे, कारण जे दिसतंय म्हणून ते मांडलं जाते म्हणून त्याच्यावर चर्चा होते आहे आणि हा खुजेपणा हा सार्वत्रिक जागतिक अशा प्रकारचा एक रोग आहे अशी एक संकल्पना मांडली गेली. या व्यतिरिक्त आणखी एक आठवण होती आहे ती माझ्या स्वतःच्या संदर्भामध्ये आहे की मी एक कादंबरी लिहिली आहे दुष्चंद आणि चाफ्याचे फूल या नावाने, आणि त्याच नावाने दुष्चंद या नावाने नाटक सुद्धा मी केलं, त्याचंच रूपांतर केलं, जे प्रयोग देखील झालेले आहेत. आता याची संकल्पना जी थोडक्यामध्ये इतकीच आहे की एक चौकोनी घर आहे ज्याच्यामध्ये नवरा बायको मुलगा मुलगी आदर्श चौकोनी कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये भूतं शिरून बसलेली आहे. त्यापैकी एक बुडका आहे जो ड्वार्फ आहे आणि एक त्यात मोठा आहे, परंतु तो जास्त चर्चा करतो म्हणून तो चर्चिल आहे. त्याचं नाव चर्चिल गमतीने ठेवलेला, तो चर्चिल आहे, एक बुडकं भूत आहे. आता हा जो बुडकेपणाचा जो रोग आहे तो या घरातल्या व्यक्तींच्या म्हणजे एक घर म्हणजे समाज आहे असं आपण म्हणूयात. तर समाजाचे एकंदर विचाराची जी शक्ती आहे ती खुजय करण्याचं काम हे भूतांकडून होतं आणि ही भूतं या घरामध्ये शिरून बसली, एका अर्थाने मेंदूत शिरून बसली, एका अर्थाने विचारात शिरून बसली. नाटकामध्ये स्वातंत्र्य घेतलेले की भूतं प्रेक्षकांना दिसतात परंतु पात्रांना दिसत नाही, पात्राच्या मधून भूतं जातात त्यावेळेला ते रिएक्ट करत नाही, त्यांना दिसतच नाही. अशा पद्धतीचा तो सगळा खेळ मांडलाय. त्याच्यातून विचार असा मांडलेला आहे की ड्वॉर्फनेसकडे आपला समाज हा जातो आहे. या व्यतिरिक्त आणखी एक उदाहरण मला आठवलं ते म्हणजे 1984 नावाची जी कादंबरी आहे ती कादंबरी ज्याच्यामध्ये उद्या काय होणार आहे याच्याबद्दलची भीषण अशी एक शक्यता मांडलेली आहे. त्याच्यामध्ये अशी कल्पना केलेली आहे की एक मोठा प्रबळ अशा प्रकारचा एक महाशक्तिशाली अशा प्रकारचा माणूस व्यक्ती ही डिक्टेटर म्हणून समोर येणार आहे आणि एका दिवशी संध्याकाळी वाद्य वाजायला लागतात. वाद्य हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागतात. हळूहळू त्याचा जो ध्वनी आहे तो ध्वनी मोठा व्हायला लागतो आणि घरातून बिळातून उंदीर बाहेर यावे त्या पद्धतीने मनाखाली टाकलेले म्लान झालेले अशा प्रकारची ही माणसं हळूहळू मुंग्यांप्रमाणे बाहेर येतात आणि ते एका मैदानाकडे जायला लागतात. तिथे गेल्यानंतर हे संगीत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि इथे या ठिकाणी उन्माद निर्माण होतो आणि या उन्मादामुळे ही माणसं मोठमोठ्या स्वरूपात ओरडायला लागतात, नाचायला लागतात, आपला आक्रोश, आपला आनंद, आपली भावना तिथे व्यक्त करायला लागतात. पडद्यावर त्या डिक्टेटरचं मोठं चित्र दिसायला लागतं. ते पाहिल्यानंतर ते आणखीन जल्लोष करतात की कुठेतरी महामानव अवतरलेला आहे. हळूहळू संगीत कमी होत जातं आणि जेव्हा ते संपतं त्यावेळेला ही माणसं पुन्हा मानाखाली घालून आपापल्या वेळामध्ये परत जातात. अशा प्रकारचा एक प्रभावी चित्रण एक प्रसंग त्याच्यामध्ये घातलेला आहे.
माणूस हा अशा पद्धतीचा उद्या होणार आहे. तो कसा होईल? तर एक संकल्पना अशी आहे की मेंदूमध्ये जर तुम्ही चिप बसवली तर तुम्ही कंट्रोल करू शकाल माणसाला. अर्थात हे अशक्य वाटतं, परंतु शक्य अशक्यतेची बाजूला जरी ठेवली तरी माणसाच्या विचारांवर प्रभाव टाकून त्याला स्वतःला आपल्याकडे आकृष्ट करण्याची शक्ती जगभरामध्ये आहेच आहे. त्यामुळे असे प्रयोग मध्ये चीनमध्ये असतील आणखी कुठे असतील की त्याला हिप्नोटाईज करायचं, त्याच्या प्रकारे त्याचं ब्रेन वॉश करायचं आणि पूर्णपणे त्याला आपल्या कवयीमध्ये घ्यायचं, प्रभावाखाली घ्यायचं आणि तो सांगेल तसं त्याने वागलं पाहिजे. आज आज्ञाकारी समाजाची जी संकल्पना आज भयावह पद्धतीने आपल्या समोर पुढे येते ती अशीच आहे की जे सांगेल ते केलं पाहिजे आणि जे केलं जात आहे ते कर्तव्य म्हणून तुम्ही करायचं आहे. तर हे जे काही आहे याचा काय संबंध आहे त्या कादंबरीशी? तर भुटक्यांची भेट जसं मी म्हटलं की ही भविष्य व्यक्ती कादंबरी आहे की उद्या काहीतरी भयावह होणार आहे आणि ती एक त्याला आपण काय म्हणतो दृष्टी असलेली कादंबरी. ही कादंबरी जशा पद्धतीने मांडते आहे वास्तव मांडत आहे. काय म्हटलंय त्यांनी की मनुष्यातलं मनुष्यत्व संपेल अशी एक सूचक त्याच्यामध्ये सूचकता आहे. त्याची प्रतिभा संपेल, त्याचं जीवन यंत्रवत होईल आणि सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय, पिपित्सा म्हणजे काय हे प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहेत. सुख समाधान कशामध्ये आहे? तर एक जगभरामध्ये हॅपीनेस इंडेक्स नावाची एक भानगड आहे की तुम्ही जेव्हा जगाचा संबंध जर वेध घेतला आणि माणूस हा समाधानी आहे का, सुखी आहे का किंवा आनंदी आहे का याचा जर आपण आढावा घ्यायला लागलो तर हा भारत देश एकूण 147 देशांच्या मध्ये 116 आहे आपला. ते फिनलँड वगैरे ही जी देश आहेत ते प्रथम क्रमांकावर आलेले आहेत. समाधान या देशामध्ये नाही, उद्या देखील ते नसणार आहे अशा प्रकारची सूचना ही कादंबरी देते आहे. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही यंत्रवत भारत व्हाल, एका रोबोट सारखं तुमचं आयुष्य होईल. मनुष्याचं मनुष्यत्व संपेल, त्याची प्रतिभा संपेल, त्याची विचार करण्याची क्षमता संपेल, निर्णय क्षमता संपेल, त्याची न्याय व्यवस्था त्याची स्वतःची संपेल आणि मग सुख कशात आहे तर त्या आरडाओरडा करण्यामध्ये, आनंद व्यक्त करण्यामध्ये, एक्स्टसीमध्ये, उन्मादामध्ये त्याचं सुख तो शोधायला लागेल. समाधान मात्र त्याला मिळणार नाही अशा प्रकारचं सूचन ही कादंबरी करते. त्यामुळे ती मला अतिशय एका अर्थानं चिंतेमध्ये टाकणारी कादंबरी वाटलेली आहे. आता एकूण जगाच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं एक वैश्विक दृष्टीने जर बघितलं ही कादंबरी अतिशय महत्वाची एवढ्यासाठी की आधुनिकोत्तर कादंबरी ज्याला म्हणता येईल, ज्याच्याबद्दल आपण आता अलीकडे चर्चा करायला लागलेलो आहोत की पोस्ट मॉडर्निझम ही जी संकल्पना आहे आधुनिकोत्तर साहित्य, त्यामध्ये ही नक्कीच बसती आहे. कारण वेगळा विचार आहे, वेगळी कादंबरी आहे आणि वेगळा विचार देणारी कादंबरी आहे. विश्व पातळीवर त्याचा विचार झाला पाहिजे, होईल, त्यात मला स्वतःला काही शंका वाटत नाही. यामध्ये काही अडचणी आहेत. अडचण अशी आहे की विचार वैश्विक आहे परंतु रेफरन्सेस हे सगळे लोकल आहेत. आता होतं असं की याचा जर अनुवाद झाला आणि इंग्लंडमधला जर माणूस वाचायला लागला तर त्याला जास्तीत जास्त गांधी कळेल पण तुकाराम कळणार नाही, त्याला कबीर कळणार नाही, त्याला प्रभुत्वाची संकल्पना कळणार नाही. त्यामुळे रेफरन्सेस जे आहेत ते मी लोकल वापरले पण विचार मात्र मला वैश्विक द्यायचा आहे. त्यावेळेला जी काही अडचण होईल, जी पंचायत व्यक्ती या कादंबरीमध्ये होण्याची शक्यता मला वाटते. काही सूचना मला लेखक या नात्याने त्यांना करायच्या की ही कादंबरी त्यांनी आणखी प्रिसाईज करायला पाहिजे, अधिक नेमकेपणाने, अधिक गरजेनुसार काव्यात्म शैलीचा देखील वापर केला पाहिजे आणि एडिट करायला पाहिजे. होतं ती झाली पण तथापि अभिनंदन त्याचा विषय केलं पाहिजे. कारण ही गाजणारी कादंबरी आहे, लक्ष वेधून घेणारी आहे आणि याचा इंग्रजीमध्ये अनुवाद झालाच व्हावाच आणि झाला तर ती
लांबपर्यंत जाईल, दूरपर्यंत जाईल, त्याच्यावर विचार होईल आणि त्याच्याकडे लक्ष वेधलं जाईल, त्यात मला स्वतःला काही शंका वाटत नाही. त्याच्यामुळे एका अर्थानं वैश्विक, एका अर्थानं महत्त्वाची, एका अर्थाने अतिशय लक्ष वेधून घेणारी आणि विचार देणारी, वेगवेगळे प्रयोग करणारी अशी ही कादंबरी आहे. या 25 वर्षामध्ये जसं सरांनी आधी सांगितलं की मोठी पंचायत विचार करणाऱ्या लेखकांची झाली की मला सांगायचं तरी मी काय सांगायचं आहे आणि जर मी सांगितलं तर चालेल का, बोललो तर चालेल का. आता एक थोडासा विषयांतर, परंतु पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे आपण येऊया. त्याच्याबद्दल एक मिनिटभर मला सांगायचं आहे की आपण व्यंगचित्र, आपल्या सर्वांना माहिती आहे, व्यंगचित्राची कला आपण सगळा दिवाळी अंकातून बघत असतो. त्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे. भेदक, मार्मिक अशा प्रकारचं व्यंगचित्र काढण्याची परंपरा आपल्याकडे होती. आता जर तुम्ही दिवाळी अंक सगळे जर बघितले गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये, तर तुम्हाला मार्मिक, भेदक, सत्यदर्शक, सत्य बोलणारं, खरे बोलणारं, तुमच्या डोळ्याला अंजन काढणारं अशा प्रकारचं कोणतंही चित्र किंवा प्रयोग व्यंगचित्र दिसत नाही. त्याचं कारण थोडीशी चर्चा त्या चित्रकारांशी केल्यानंतर असं लक्षात येतं की ते म्हणतात की मी जर काढायचं ठरवलं तर माझं संपादक ते छापणार नाही, माझा मालक छापणार नाही, मी काय करायचंय आणि मी एका भयामध्ये आहे. मला भय वाटतं की जे काही आहे भोवती त्याच्याबद्दल मी जर काही भाष्य करायचा प्रयत्न केला, तोच प्रकार जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने कादंबरीकारांच्या, कवींच्या, लेखकांच्या समोर पडलेले की मला सत्य बोलायचं आहे, परंतु मी बोलू शकेन का, आणि बोलायचं तर आहे पण जर बोलता येत नसेल तर मग मी प्रतिकात्मक पद्धतीने ते मांडू का, मी रूपकात्मक पद्धतीने मांडू का, अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरं त्याने स्वतः शोधायची असतात. त्याच्यामुळे त्याला आपण काही सूत्र सांगू शकत नाही काय करायला पाहिजे. परंतु एकच सांगता येईल की त्याच्यामध्ये सत्यनिष्ठा, याच्यामध्ये सत्याचा शोध आहे, तो सत्यनिष्ठा बाळगून निर्भयपणे लेखकाने मांडलं पाहिजे. हा जो काही विचार मी अनेक दिवस सांगत आलेला तसा तो पुन्हा या ठिकाणी सांगतो की लेखकाने निर्भयपणे मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. या संदर्भामध्ये ही कादंबरी खूप काही आपल्याला सांगते, सजग करते, आपल्याला काळजीमध्ये पाडते आणि उद्या काय होऊ शकेल त्याच्याबद्दलचं एक चित्र आपल्यासमोर उभं करते. त्यामुळे ही कादंबरी एका दृष्टीने मोठी, महत्त्वाची आहे. ज्याला आपण महान म्हणू शकतो अशा एका संकल्पनेपर्यंत ही जाणारी कादंबरी आहे जवळपास. आणि कारण त्यामध्ये सगळे गुण एकत्र आलेले आहेत. अनुवाद झाला तर या कादंबरीवर नक्कीच मोठी चर्चा होईल आणि मोठे जे काही पुरस्कार आहेत ते पुरस्कार या कादंबरीची वाट पाहत आहेत असं एक या ठिकाणी मी विधान करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो.